नमस्कार मित्रांनो, मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, निवडणुकीच्या धमाधुमीमध्ये आजचा आपला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रचारामध्ये आलो आहेत आणि आपल्या सोबत तुम्ही पाहू शकता युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. काय दादा आपलं नाव? सोहेल खान. कुठे राहता आपण? इथेच राहता. काय वाटते, कसा प्रचार चालू आहे भाऊ? चांगला आहे. कुठे कुठे फिरले भाऊ सोबत? आता जोडले. बाकीच्या पक्षापेक्षा याचा प्रचार कसा आहे? अच्छा झालं, सबका अच्छा झालो. सबका अच्छा. क्या लगता है, आएंगे क्या भाऊ चुनके? अब देखते हैं अभी. अच्छा, काका है अपने साथ. काका क्या नाम है आपका, काय सांगू? नाजिम पटेल, दर्यापूर. कुठं राहता आपण? दर्यापूर, कासातपुरा दर्यापूर. अच्छा. काय किती दिवसापासून बबलू भाऊ सोबत फिरून राहिले? जो इलेक्शन लागलं त्या इलेक्शन लगा जब से घूम रहे. सबसे घेऊन राहिले. काय वाटतं तुम्हाला, बबलू भाऊ निवडून येतील की नाही? शुअर आहे. अच्छा, संपूर्ण सीटा येतील की फक्त बबलू भाऊ येतील? नाही संपूर्ण बाकी पक्षाच्या लय जोरदार आहे कंडिशन. काँग्रेस पक्षासारखी आणि भाजपाच्या पक्षासारखी त्यावर आहे काँग्रेस. त्यावर आहे काँग्रेस. आपल्या सोबत अजून काका आहेत. काका सोबत समोर येतात. काका काय नाव आपलं? शेगारी. शेगारी. काय वाटते, बबलू भाऊ येतील की नाही? बबलू भाऊ शुअर आहे. शुअर आहे. इतर समाजाचा कसा प्रतिसाद भेटेल तुम्हाला, काय वाटतं? सगळं भरपूर भेटते. सगळे समाजात, हिंदू मुस्लिम सगळे समाजात, भरपूर समाज हे आहे आम्हाला. इतर समाजाचं भेटेल का तुम्हाला? सगळ्या समाजाचं सगळ्या समाजाचं भेटते. बाकीचे उमेदवार देखील निवडून येतील का? नाही, बाकीचे उमेदवारचा काही सांगत नाही. आपलं दादा, काय दादा आपलं? बागवान. कुठं राहता आपण? दर्यापूर. भाऊ सोबत किती दिवसापासून फिरून राहिले? 8 दिवस. झाले. जनतेचा प्रतिसाद भाऊसाठी कसा आहे? एक नंबर. काय वाटते, निघल का सीट? अब ऊपर वाले की तरफ है, जनता की तरफ है, सब हमारा काम है, हम कर रहे हैं. भाई भगवान की तरफ है. आपल्या सोबत पक्षाच्या काही महिला कार्यकर्त्या, त्यांच्या सोबत देखील आपण बातचीत करूया. काही काय आपलं नाव? सुनीता मुंडगे. कुठं राहता आपण? मी गायत्रीनगरमध्ये राहते. उमेदवार आहात की काय? नाही, कार्यकर्ते. काय वाटते, बबलू दादाचा तुम्ही प्रचार करत आहे, जनतेचा कसा कौल आहे? प्रतिसाद तर छान मिळून राहिला. कौल पण छान आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी आता मी प्रयत्न करत आहोत. अच्छा. ताई आपलं नाव? माझं नाव लीला पाठक. मी इथेच राहतो दर्यापूर मध्येच. आणि बबलू सरचा चांगला स्कोप आहे, दिसून येत आहे. आणि जनतेचा साथ मिळेल तर नक्कीच आम्ही यशस्वी होऊ. आणि आमचे प्रयत्न पण चालू आहे, कारण की गोरगरिबांना सेवा पुरवणं आज हा उद्देश घेऊन आम्ही याच्यात सामील होत आहे आणि त्यांच्यासोबत कार्य करत आहे. आपल्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्या. ताई आपलं काय नाव आहे? वैशाली करा. कसा जनतेचा साथ भेटत आहे सध्या प्रतिसाद? सध्या तर चालू आहे चांगला, पण पुढे पण भेटणारच आहे. असं फक्त बबलू भाऊ यांच्यासाठी प्रचार चालू नाही, तिन्ही पण. काय वाटते, इतर पक्षांच्या माध्यमात आपला प्रचार कसा चालू? चांगला तर चालू आहे आणि कामे पण पुढे चांगलेच होईल. आपल्यासोबत आणखी ताई बसलेल्या सोबत आहेत. काय ताई आपलं नाव? माझं नाव सविता गवळे. अच्छा, कुठं राहतात आपण? इथे दर्यापूर. काय सांगू शकता, आताचा जो काँग्रेस पक्ष झाला आणि भाजपा पक्ष झाला, ह्या भावाभावामध्येच भांडणं चालू आहेत. ह्या भावाभावाच्या भांडणामध्ये आपल्याला थोडासा काहीतरी फायदा होईल का, काय वाटते का? हो, निश्चितच. जनतेचा कसा प्रतिसाद आहे सध्या? जनतेचा प्रतिसाद तर चांगला दिसत आहे आता सध्या. मित्रांनो, ह्या होत्या आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या. त्याच्यासोबत देखील आपण बातचीत करूया. दादा आपलं नाव काय? काय नाव दादा आपलं? निसर्ग. कुठे राहतात आपण? बाराखोल्या परिसर. नमस्कार. अच्छा, काय विकास करावा वाटतं तुम्हाला तुमच्या परिसरात? विकास आजपर्यंत दर्यापुरात भाजपा सरकार असल्यामुळे काही झालेलं नाही, फक्त जातीवाद सुरू झालेला आहे. अच्छा. आता आम्हाला काहीतरी परिवर्तन करून भारसाकडे कंपनीला दूर करून आता नवीनच आता तुतारीचं विजय करायचा आहे. म्हणजे दोन्ही भारसाकडे गायब करायचं? दोन्ही भारसाकडे गायब करायचं. अच्छा. यांचाच राज्य सुरू आहे दर्यापुरावर. घरांनीशाही चालू आहे. आता आम्ही तुतारीला सपोर्ट करू शकतो. युवा कार्यकर्त्यात आपल्या सोबत दादा समोर आहे. काय आपलं नाव? नमस्कार, मी समीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा सचिव आहे. अच्छा. तर त्या नात्याने मी आज जनतेसोबत बबलूभाईंसोबत फिरत आहे.
तर काय आता वाटतं एकंदरीत आपल्या पक्षाची सध्या प्रचाराची ताकद कशा पद्धतीची आहे? पक्षाची ताकद हे लोकांना आता दिसतच आहे. जे आता प्रचार चालू आहे त्या हिशोबानं गर्दी, त्याच्यानंतर लोकांना काम, हे सगळं आता दिसतच आहे. आणि दुसरी गोष्ट जे घराणेशाही आहे हे दर्यापुरात खतमच करायची आहे. शिवसेना शिंदे गटाची तर मोठी ताकद चालू आहे. नाही, ताकद हे पक्षाची नसते, ताकद हे लोकांची असते. म्हणजे याच्यात कोण पक्षाचं घेणदेण नसते. आता दर्यापुरात जे चालू आहे ते आता पक्ष कोण काम होणार नाही, आता माणसं कोण काम होणार आहे. रेकॉर्डिंग झाली चालू, आवाज येतो मित्रांनो. आपल्यासोबत याच पक्षातील महिला उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करूया. ताई, काय नाव आपलं? मी मंगला राजापूर तराळे 10 मध्ये उभी आहे. आणि नागरिकांचा उद्देश असा आहे की सेवा करावी. आम्ही तर तेच कार्य करीत आहे, सेवा करायचं आणि नगराचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. काय वाटतं आपल्या पक्षाचा विजय होईल का? हो, निश्चितच होईल. आमच्या पक्षाचा निश्चित विजय होईल. मित्रांनो, या पक्षाचे आपल्यासोबत डॉक्टर अभयदादा गावंडे आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत दादा, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. दादा, आज तुम्ही प्रचाराला आला, काय बोलणार तुम्ही प्रचाराला? आम्हाला हे सांगायचं आहे फक्त की या ठिकाणी जे लोक 8 टर्म आमदार होऊन गेले त्यांना सुद्धा नगराध्यक्षपद घरात पाहिजे. 8 टर्म म्हणजे 35 वर्ष झाले आमदार होऊन गेले, पहिले त्याच्या घरात नगराध्यक्षपद पाहिजे. आणि 25 वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती अमरावती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आहेत आणि अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत, तेही आपल्या घरात नगराध्यक्षपद पाहिजे. बोलता का जे त्याच्यासोबत राहणारे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्याला जो नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजनेचं अध्यक्षपद, हे वेगवेगळे पद कार्यकर्त्यासाठी असतात. हे पद जर तुम्ही तुमच्या घरात भरत असतील मग कार्यकर्त्यानं काय तुमचे भारे बांधावे तुमची? बरोबर, काही समजायला पाहिजे की आपले मागच्या वेळेस त्या कुंडलवार जे होते बीजेपीचे उमेदवार, ते कार्यकर्ते म्हणून त्याची तिकीट काढली. दिलीप भाऊ चव्हाण नगरसेवक, तेली नगराध्यक्ष तिकीट भेटायला पाहिजे, तेली तिकीट नाही दिलं. स्वतःच्या घरीच तुम्हाला सगळे तिकीट पाहिजे का? म्हणजे काय या घरा इथं दर्यापुरात म्हणजे असं पाहिजे का की या भावाचं राज्य एक दिवस, दुसऱ्या भावाचं राज्य दुसरा दिवस? हे म्हणजे काय की आम्हाला काय चिवत्या समजून राहिले का दर्यापूरवासी येईल तुम्ही? असं जमणार नाही. आता हे म्हणजे बिलकुल आता इथं बबलू कुरेशीला आम्ही नगराध्यक्षवरून निवडून आणणार, म्हणजे निवडून आणणार आम्ही सगळेजण. दादा, भाजपातर्फे आणि काँग्रेसतर्फे ठाम त्यांचं मत आहे की यावर्षी आमचा झेंडा नगर परिषदेमध्ये फडकणार, म्हणजे फडकणार. यावर काय आपलं? काँग्रेस 3 नंबरवर आणि बीजेपी 4 नंबरवर. बस, आमचा उमेदवार 1 नंबरवर बबलू कुरेशी. बबलूचे वडील 3 वर्ष नगराध्यक्ष होते या दर्यापूरचे. 3 वर्ष नगराध्यक्ष असताना बबलू भाऊचे वडील जे होते कधीरभाई कुरेशी, त्यांनी सर्व जाती धर्म न बघता सर्वसामान्यांचे कामं त्यांनी केलेले आहेत. सगळ्या कुणाचे पोलीस स्टेशनचे कामं असन, तहसीलचे कामं असन, जिल्हाधिकारी लेवलचे कामं असन, सगळे त्यांनी कामं केले आहेत. आणि तीच क्वालिटी आमच्या बबलू मध्ये आहे. मेडिकल ते सांभाळतात आणि जनसामान्याचे ते कामं करतात. आणि ते जनसामान्याचे कामं करतात म्हणून जात धर्म न पाहता आम्ही दिले आमच्या पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाची आम्ही दिले नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. दादा, दर्यापूर शहरातील एकंदरीत पाहता सर्वात मोठा विकास काम आपल्या माध्यमातून कोणतं राहील असं? अरविंद केजरीवालनं जे दिल्लीमध्ये जे काम केलं शिक्षणाच्या संदर्भात चांगलं काम झालं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भात चांगलं काम झालं पाहिजे. कचरा जो दर्यापूर तालुक्याचा कचरा असेल किंवा भूमिगत गटार योजना असेल, या संदर्भातले कामं म्हणजे मूलभूत जे कामं आहेत ते मूलभूत कामं चांगले झाले पाहिजे. हीच आमची या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाची आमचं एक ब्रीदवाक्य आहे. मित्रांनो, हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत आपण बातचीत केली. काल देखील आपण त्यांच्यासोबत बातचीत केली, आज देखील आपण त्यांचा प्रचार हा त्यांच्याच उठून आपण त्यांच्याच प्रतिक्रिया घेतल्यात. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अमरावती माझा न्यूजला आजच सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा अमरावती माझा न्यूज करिता आदेश खांडेकर सह शुभम झासकर, दर्यापूर.